प्रत्येक घरातील आईचं किंवा गृहिणींचं म्हणणं हेच असतं की आपण शिळं अन्न खाऊ नये, घरच्यांना पण देऊ नये, पण आणि नेमकं बनवावं. पण काही वेळेस अशी परिस्थिती येते की थोडंफार अन्न उरतंच आणि अशा वेळेस आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण त्याला ब्रह्माचा मान दिलेला आहे आणि त्याच्यानेच जीवन चालते. अशा वेळेस ते अन्न आपण फेकून देऊ शकत नाही. तर त्यापासून आपण काहीतरी वेगळी अशी भन्नाट रेसिपी नक्कीच बनवू शकतो आणि ते अन्न परत आपण खाऊ शकतो. तर त्यासाठीच आज माझ्याकडे हा भात उरलेला आहे, त्याच्यापासून मी एक भन्नाट रेसिपी बनवणार आहे. तर आज आपण ती भन्नाट रेसिपी बघूया. तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. तर आज आपण बनवूया भातापासून एक भन्नाट रेसिपी. त्याच उरलेल्या भातापासून आज आपण पौष्टिक आणि डिलिशियस असा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे उरलेल्या भातामध्ये जितकं मावेल तितके भाजणीचे पीठ, बेसन आणि नागली सत्व घेतलेले आहेत. तर मग आता त्या पिठामध्ये आपण घालणार आहोत जिरं, हळद, मीठ, हिंग, चवीनुसार आणि लाल मिरचीचा ठेचा चवीनुसार, भरपूर सारी कोथिंबीर ज्याच्यामुळे आणखीन टेस्ट आणि कलरफुल होणार आहे ते रेसिपी. आणि त्याच्या जोडीला आपण घालणार आहोत लसूण पेस्ट आणि हे मिश्रण छानपैकी एकत्र एकजीव करून त्याचा रोल तयार करणार आहोत. भाताच्याच आर्द्रतेमध्ये किंवा मॉइश्चरमध्ये शक्यतो हे पीठ घट्ट मळायचे आहे व त्याला तेल लावून छान रोल करून घ्यायचं आहे. वरतून पाणी घालण्याची शक्यतो गरज लागतच नाही, नाहीतर पीठ पातळ होऊन जाईल. अशा रीतीने आपले पीठ मळून झालेले आहे. आता याचे छोटे छोटे रोल करून आपण एक तर इडली पात्रात किंवा कुकरमध्ये वाफवायला 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. अशा रीतीने रोलवरती आपण थोडेसे तेल लावून 2 ते 3 मिनिटं छानपैकी वाफवून घ्यायचे आहे, कुकरमध्ये अथवा इडली पॅनमध्ये. अशा रीतीने आपण त्यावर झाकण ठेवून आता रोल शिजवून घेणार आहोत. अशा रीतीने हे रोल आपण शिजले आहे की नाही हे चेक करून घेतले आहे व ते शिजलेले आहे. आता आपण ते थंड होण्यासाठी बाहेर काढून घेऊया. हे रोल आता थंड झालेले आहेत. याचे आपण गोल गोल आकारात चकतीसारखं कापून घेणार आहोत. अशा रीतीने आपण त्या रोल्सच्या चकत्या करून घेतल्या आहेत. आपण एअर फ्रायरच्या बास्केटला थोडेसे तेल लावून घेणार आहोत किंवा ग्रीस करणार आहोत व आता आपण जे रोल कापलेले आहेत ते याच्यात ठेवणार आहोत ग्रिल होण्यासाठी. अशा रीतीने आता ह्या रोल्सवरती आपण थोडेसे तेल लावणार आहोत, नावाला अगदी, आणि ग्रिलवरती शिजवून किंवा मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. इथे आपण एअर फ्रायरमध्ये ग्रिलवरती सेट करून रोल ग्रिल करायला ठेवलेले आहेत. फ्रायरचा हाच महत्त्वाचा उपयोग आहे की कमीत कमी तेलाचा वापर करून किंवा न तेलाचा वापर करून आपण सगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ शकतो. म्हणजे तेलकट पदार्थ पण आपण खाऊ शकतो. म्हणजे डाएटवाल्यांना तर ही मेजवानीच आहे एअर फ्रायरची. चला, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. आपली रेसिपी कशी तयार होते हे आता मला पण पाहण्याची क्युरियोसिटी आहे. चला तर बघूया आता. वाव, आपले रोल बघा किती सुंदर फ्राय झालेले आहेत, क्रिस्पी आणि क्रंची दिसत आहेत एकदम. आपण परत एकदा ग्रिलवर ठेवलेले आहे की आपल्याला अजून क्रिस्पी हवे आहेत म्हणून. अशा रीतीने ह्या रेसिपीला नाव काय द्यायचे हे तुम्हीच सुचवा. मला तरी ह्या भन्नाट रेसिपीचे नाव क्रंची रोल्स असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.